ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कुंभ 2026 मध्ये बोरस्ते ॲग्रो एम्प्लॉयमेंट अँड अलाइड इंडस्ट्रीजच्या स्टॉलवर शेतकरी बांधव मोठी गर्दी करत असल्याचं दिसत आहे. या ठिकाणी शेतात पाणी अथवा खत फवारणीचे मशीन उपलब्ध आहे. बोरस्ते ॲग्रोमध्ये आदिती ब्रँडच्या अवजाराचे उत्पादन केले जाते. यात द्राक्ष, डाळिंब आणि सर्व बागांसाठी लो व्हॅल्यू, हाय व्हॅल्यू स्प्रेयर, स्प्रेइंग आणि स्लरी युनिट, फन चारा यंत्र, नांगर, वखर, बेडमेकर, 2 चाकी ट्रॉली आदी मशिनरीचे उत्पादन केले जाते. बोरस्ते ॲग्रोचे प्रमुख यांनी अधिक माहिती दिली. अधिक माहितीसाठी शेतकरी बांधवांनी B187 श्री समर्थ सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड, मुखेड रोड, पिंपळगाव बसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथे अधिक संपर्क साधावा. नमस्कार, माझं नाव दिलीप बबन पानसरे, राहणार पिंपळगाव बसवंत. मी बोरस्ते ॲग्रो इम्प्लिमेंट्स अँड अलाइड इंडस्ट्रीमध्ये गेल्या 5-6 वर्षापासून सेलचं काम करतो. जेणेकरून आज आपण इथं आपल्या नाशिकच्या कृषी कुंभमध्ये आपण आपले प्रदर्शनासाठी आपले स्प्रे मशीन ठेवलेले बोरस्ते ॲग्रो आदिती ब्रँडचे. आपलं स्प्रे मशीनचा उपयोग हा सर्व फळबागांमध्ये केला जातो. जसं की आपली नाशिकमध्ये जसं सर्वात जास्त द्राक्ष म्हणून आहे, प्लस बाहेरच्या भागात डाळिंब वगैरे, किंवा त्याचबरोबर आंबा असतो, संत्री असतं, मोसंबी असेल, शेवगा असेल, इतर सर्व फळबागांमध्ये स्प्रे मशीन काम करतं. हे ट्रॅक्टरवरती चालतं. आता जे आपल्यासमोर जे आहे ते आपलं इम्पोर्टेड गेअरबॉक्सचं मॉडेल आहे, ज्याचं मॉडेल नाव आहे एरोक्स 600, एरोक्स 800 आणि एरोक्स 1000. तर ह्याप्रमाणे आपले असे सेगमेंट आहे बरेचसे, का जेणेकरून कोणी छोटा शेतकरी असेल तर त्यांच्यासाठी आपण 250 लिटर 200 लिटर असे पण स्प्रे मशीन बनते. प्लस कोणी समजा टमॅटो जास्ती प्रमाणात लागवड करीत असेल तर टमॅटोसाठी चालतं, किंवा समजा आपल्या काही भागामध्ये कांदा उत्पन्न जास्ती होतं तर कांदा उत्पन्नासाठी आपण जे बूम टाईपचं म्हणतो की वाइंडर सिस्टमवालं, हे सर्व मॉडेल आपण सर्व शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आपण बनवतो. त्याचबरोबर माती लावण्याचं सारे यंत्र असेल, कल्टिवेटर असेल, केनी असेल, किंवा हायड्रोलिक ट्रॉली असेल, किंवा बागामध्ये शेण टाकण्यासाठी ट्रॉलीचा वापर केला जातो, किंवा कॅरेट वगैरे आणण्यासाठी केला जातो. असं बागेत चालणारी भोवतावरतीमध्ये चालणारी कंप्लीट सिस्टमनुसार तर ट्रॉली आपण बनवतो. असे अनेक आपले अवजारे आज इथं आनंद वाटतो आहे कृषी कुंभमध्ये येऊन, का आपल्या जवळ नाशिकमध्ये सर्व सहकाऱ्यांनी, कृषी अधिकारी साहेबांनी एवढा मोठा कार्यक्रम केला. बऱ्याच लोकांची व्हिजिट होती आहे इथं स्टॉलला, आणि मी आशा करतो की प्रत्येकाने एकदा प्रत्येक माहिती घ्या. बरेच काही इथं व्यवस्थित आहे, ज्याने शेतकरी जागृत होईल. पाणी प्रकल्प दिलेला आहे, आपण पाणी जमिनीत कसं जिरवू शकतो आहे, आपल्या शेतीमध्ये पाणी कसं म्हणजे उपलब्ध करू शकतो आहे, अनेक प्रकल्प आहे. त्याचबरोबरीने हे सगळ्या करण्याचा उद्देश असा आहे का शेतकरी स्मार्ट झाला पाहिजे, जेणेकरून त्यांनी टेक्निकली शेती घेतली पाहिजे. व शेतकरी जर प्रगतशील झाला तर गाव प्रगतशील होणार आहे, तालुका होणार आहे, जिल्हा होणार आहे.